छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, सरसेनानी अनुराग आंबेडकर या परिवर्तनवादी विचारांना या ठिकाणी अभिवादन। नांदेड शासकीय विश्रामगृहामध्ये ॲडव्होकेट अमनसाहेब आंबेडकर यांचा नांदेड या ठिकाणी दौरा नियोजन करण्यासाठी आज रिपब्लिकन सेना दक्षिण आणि उत्तर विभागाच्या वतीनं आज आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे। हा दौरा रिपब्लिकन सेना नांदेड उत्तर विभागाच्या अनेक वार्डामध्ये शाखेचं अनावरण उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि ते अमनसाहेब आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये। आणि दुसरा दौरा जे दक्षिणमध्ये आहे त्या ठिकाणी हसनाळ हे गाव मुखेड तालुक्यामध्ये हसनाळ गाव आहे आणि त्यामध्ये लेंडी धरण आणि त्या लेंडी धरणच्या लगत असणारं हसनाळ रावणगाव अनेक त्या भागामध्ये गाव पुराच्या ढगफुटीमुळे आणि पावसाच्या अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी त्या गावामध्ये अनेक माता भगिनी असतील, आमचे बांधव असेल, त्या पाण्याच्या अभावामुळे त्या ठिकाणी वाहून त्यांचा जीव गमावा लागलेला आहे। म्हणून त्या गावांना भेट देण्यासाठी अमनसाहेब आंबेडकर या नांदेड दौऱ्याला येत आहेत आणि त्या दौऱ्यामध्ये हसनाळ आणि रावणगावला भेट देणार आहेत। म्हणून या रिपब्लिकन सेना आज जे काही बैठक संपन्न होत आहे या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे नेते माधवदादा दंदाडे साहेब हे सुद्धा या बैठकीत उपस्थित होते आणि त्या बैठकीच्या दरम्यान या बैठकीचे अध्यक्ष उत्तर विभागाचे आमचे सहकारी मित्र सुनीलजी सोनसळे, त्याचप्रमाणे या बैठकीसाठी या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंदजी कीर्तने साहेब हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। रिपब्लिकन सेना नांदेड दक्षिण महासचिव शंकरजी थोरात, त्याचप्रमाणे नांदेड उत्तर विभागाचे संपर्क प्रमुख सोपनरावजी वाघमारे, आमचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गोडबोले, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अंकुश सावते, आमचे मधुकरदादा झगडे मराठवाड्याचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष उत्तर भारतदादा भालेराव, या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि तालुका अध्यक्ष आमच्या या दक्षिण विभाग असेल, उत्तर विभाग असेल, सर्व तालुका अध्यक्ष आणि आमची सर्व महिला आघाडी, युवा आघाडी आणि विद्यार्थी आघाडी हे सर्व विंगचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। म्हणून मी या प्रसंगी रिपब्लिकन सेना दक्षिण नांदेड जिल्हा अध्यक्ष अनिल शिरसे आपल्याला सांगू इच्छितो आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आता आम्ही 5 मिनिटांमध्ये बसू आणि त्यामध्ये आमचे सर्व पदाधिकारी लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्ही सर्वांच्या वतीने चर्चा करू, लगेच तुम्हाला आम्ही कळू।